गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या जोरदार क्षेत्र विठ्ठल तालासोबत तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल टाळ्यांचा गजर सुरू राहिला पाहिजे आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गाणं विठ्ठल 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 हो तुला सांग आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल 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 हो भिडे आस म्हणती ध्वजा वैष्णवांची आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 तोरे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवान दिशा झाला खुळा मावळा पाहण्या का तुझ्या लोचनात बाबड्या लेकरांचा लळा भिडे आस मंदी ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 ओ माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 जोरदार नाचायला पाहिजे नजर कर साला पंचमान हे दलीन अबापाही पांडुरंगाला देखिला कलस गोहिला तुळस दावितो चंद्रभागेसी समी महिमी से पंढरी राज मंदिरी नावले माझी
सुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता हे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी देव तो मला माऊली 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 कुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री जयदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की धन्यवाद. हो, फरमाईशी पण पुऱ्या होतील. आणि खरं तर मी येथे जेव्हा आलो असं ठरलं होतं की आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांचा जो कार्यक्रम असेल त्याचं निवेदन शक्यतो मी करेन. पण मी नागुल सरांना इथे बोलताना ऐकलं आणि तिथले तिथे त्यांना मी बोललो की सर, तुमची वाणी एवढी शुद्ध आणि सात्विक आणि जी प्रवाही आहे, म्हटलं ते निवेदन तुम्हीच केलं पाहिजे. नागुल साहेब, पुन्हा एकदा तुम्ही रंगमंचावर आमंत्रित आहात. आणि कानंदे सर, तुमची काही फरमाईश असेल किंवा काय, किंवा तर तुम्ही आवर्जून सांगू शकता.